कोणाला पोचतोय, काय चाललंय, कोण राहतंय इथे, कोण येतंय, काही कशाचा कशाला पत्ता नाहीये. मी आता भांडुपला सांगितलं, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, म्हणजे टाटांच्या कंपनीचं आहे. यांचा एक रिपोर्ट आलाय आणि त्यांनी असं सांगितलंय त्याच्यामध्ये की येणाऱ्या पुढच्या काळात बांगलादेशी मुसलमानांचं प्रमाण आणि म्यानमारवरनं येणाऱ्या रोहिंग्यांचं प्रमाण इतक्या मोठ्या, म्हणजे आत्ता येतच आहेत, अजून येत आहेत, इतक्या मोठ्या प्रमाणावरती वाढणार आहे की पुढच्या साधारणपणे 10-15-20 वर्षात मुंबईमध्ये 49% खाली हिंदू येतील आणि 52% वरती मुसलमान जातील. काय कराल तेव्हा रे तुम्ही? या लोकांना कुठे वेळ आहे? याला कसला वेळच नाही आहे. यांना फक्त माझ्या गळ्यामध्ये मुख्यमंत्री पदाची माळ घाला, मला खुर्ची द्या, सत्तेची खुर्ची द्या, मला पैसे घ्यायला लुटायला मला फक्त ताकद द्या. ह्यांचं राजकारण फक्त एवढ्या पुरताच मर्यादित आहे. आज कुठे कोण घुसलंय आणि कोण काय करतंय बघायला यांच्याकडे वेळ कुठे आहे? कोणालाच वेळ नाही आणि कोणीही हात घालत नाही या गोष्टींमध्ये. मी ज्याला सांगितलं होतं या मशिनीवरचे ज्याला लाऊडस्पीकर खाली आणा, बंद करा, नाही तर प्रत्येक मशिनीच्या समोर माझा महाराष्ट्र सैनिक जाऊन तिकडे हनुमान चालीसा म्हणेल. उद्धव ठाकरेंचं सरकार होतं. म्हणजे त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या किती अधीन गेलेत बघा. हे मी बोलल्यावरती माझ्या महाराष्ट्रामधल्या माझ्या सर्व जवळपास 17,000 माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती यांनी गुन्हे नोंदवले. 17,000. कारण सध्या मुसलमान मतं देत आहेत त्यांना, हिंदूंची गरजच नाहीये. तेव्हा जर सरकारने साथ दिली असती, आज महाराष्ट्रामध्ये एकाही ठिकाणी तुम्हाला लाऊडस्पीकर दिसला नसता. या राज्याची सत्ता, अख्खी सत्ता माझ्या हातामध्ये द्या. 48 तासाच्या आत नाही लाऊडस्पीकर खाली उतरवले, परत राजकारणामध्ये येणार नाही, पुढे समोर तुमच्या येणार नाही कधी. अहो केवढे प्रश्न आवासून बसले इथे. रोजगाराचा प्रश्न आहे, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, लहान लहान मुलींवरती इथे बलात्कार होत आहेत, शेतकरी आमच्या आत्महत्या करतायत, आमच्या लोकांच्या जमिनी खालून काढल्या गेल्या जात आहेत, कोकणामध्ये आणि सगळ्या बाजूनी सगळ्या जमिनी घेतल्या जात आहेत. कोणाला काही पडलेलं नाहीये तुमच्याबद्दल. आमच्याकडे कुंपणच शेत खातंय, बाहेरच्यांची गरजच नाहीये. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.